चिंचपूर नावाचे गाव होते. गावाजवळ ओढा होता. तिथे एक झाड होते. झाडाचे नाव होते वडेश. वडेश उंच उंच वाढला होता, जणू काही आभाळाला भिडला होता. त्याची पाने हिरवीगार होती. झाडाखाली बसायला मजा यायची. झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघू यायचे. पाखरांना पिले होती. चिमणीचे पिल्लू चिनू, कावळीचे पिल्लू होते कानू आणि पोपटाचे पिल्लू होते पिनू. पिल्ले झाडावर लपाछपी खेळायचे. पिल्ले झाडावर खेळायची, झोके घ्यायची, दंगामस्ती करायची आणि मग वडेशची झोप मोडायची. वडेश आता वैतागून गेला होता. तो पिल्लांवर रागवत असत. ओढा उंच भूर भूर, जा खूप दूर दूर. ओढा उंच भूर भूर, जा खूप दूर दूर. करता खूप कट कट, निघा इथून झटपट. असं म्हटल्यावर पिल्लांना वडेचा खूप राग यायचा. ती वडेचे नाव आपल्या आईबाबांना सांगायची. पाखरांना वडेचा राग आला व ती दूर निघून गेली. आता वडेशला खूप वाईट वाटू लागले. तो आता एकटाच होता. त्याच्यासोबत खेळायला आता कोणी राहिले नव्हते. आता हिवाळा संपला आणि ऊन तापू लागले होते. पुन्हा एकदा पाने हिरवीगार झाली होती. फांदीवर हिरवे ठिपके दिसू. फांदीवर आता लाल लाल चुटूक फळे दिसू लागली होती. वडेशला पाखरांची ओढ होतीच. तो पाखरांना पुन्हा बोलावू लागला. रुसवा आता संपला होता. तो पाखरांना बोलावू लागला. या रे या, सारे या, चटकन या, पटकन या, लाल लाल फळे खाऊन जा. या रे या, सारे या, असं म्हणून तो पाखरांना पुन्हा पुन्हा बोलावू लागला. पाखरेही रुसवा सोडून पुन्हा वडेशकडे येऊ लागली. आणि मग वडेश पुन्हा एकदा खूप खूप आनंदी झाला. सर्व पाखरांना पाहून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि तो पुन्हा पुन्हा फळे खाण्यासाठी त्यांना आग्रह करू लागला. सर्व पक्षी झाडावर पुन्हा मागे येऊन वडेश सोबत अगदी आनंदाने राहू लागली. शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती विलास बाबूराव खोडदे, 1/9/2. आता आपण काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे अगदी हसत खेळत घेणार आहोत. तर सांगा मुलांनो, गावाचे नाव काय होते? तर गावाचे नाव होते चिंचपूर. गावाजवळ काय होता? गावाजवळ एक ओढा होता. ओढ्याच्या कडेला कशाचे झाड होते बरं? तर ओढ्याच्या कडेला वडेश म्हणजे वडाचे झाड होते. वडेश कसा वाढला होता? वडेश उंच उंच वाढला होता. उंच उंच कोण वाढला होता? वडेश वाढला होता. झाडावर कोण कोण राहत होतं? झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना आणि राघू हे पक्षी राहत होते. वडेशला या पक्ष्यांचा राग का यायचा? कारण हे पक्षी झोका खेळायचे, वडेशची झोप मोडायचे आणि मग वडेशला या पक्ष्यांचा राग यायचा. पक्ष्यांच्या पिल्लांची नावे काय आहेत? पाखरांना पिल्लं होती आणि त्या पिल्लांची नावं पुढीलप्रमाणे. चिमणीचे पिल्लू चिनू, कावळीचे पिल्लू होते कानू आणि पोपटाचे पिल्लू काय नाव होतं बरं त्याचं? त्याचं नाव होतं पिनू. काय? पिनू. सांगा बरं पाहू मुलांनो, पाखरांना वडेशचा राग का आला? तर वडेश या पाखरांच्या पिल्लांवरती रागवायचा आणि मग ही पिल्लं
त्याचे नाव आपल्या आईबाबाला सांगायची आणि म्हणून पाखरांना वडेचा राग आला. पुढला प्रश्न पहा. पाखरांना वडेचा राग आल्यावर पाखरांनी काय केलं? तर उत्तर बघा, सर्व पाखरं भुरकन आकाशात उडून गेली वडेशला सोडून. सांगा पाहू, आता एकटे कोण पडलं रे? वडेश. कोण एकटं पडलं? वडेश. का बरं एकटा पडला तो? कारण सगळे पक्षी, सर्व पिल्लं दूर निघून गेली. आता पुढला प्रश्न मुलांनो पहा बरं का. वडेशला खेळायला आता कोणी राहिलं का? नाही. पुढला प्रश्न, वडेशमध्ये आता कोणता बदल झाला? तर हिवाळा संपला आणि वडेशला आता काय झालती? लाल चुटूक फळे येऊ लागली होती. वडेशला लाल चुटूक फळे आल्यावर त्याने काय केलं मुलांनो? तर तो पक्ष्यांना पुन्हा बोलवू लागला, कारण त्याचा राग आणि रुसवा संपला होता आणि त्याची पुन्हा मैत्री झाली होती. आता तो पाखरांना कशा प्रकारे बोलावू लागला रे? तर कशा प्रकारे? या रे या, सारे या, चटकन या, पटकन या, लाल लाल फळे खाऊन जा. आता पुढला प्रश्न मुलांना, तुम्हाला झाडे आवडतात का रे? हो, झाडं सर्वांची मित्र असतात, प्रत्येकाला आवडतात.